आशीर्वादाने आणि इथे बसलेले माझे श्रुती मंडळीनो, तुमच्या आशीर्वादाने आजची कीर्तन रूपी सेवा ह्या माझ्या पामन रूपीच्या वाटेला आले, हे माझं भाग्य समजते. आणि तसेच कीर्तनासाठी साथ देणारी टाळकरी, माळकरी, मृदंगचारी, पेटी मास्तर ह्यांचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद देते. आणि तसेच आज आनंदाची गोष्ट अशी की महाराज इथे जमलेले माझी श्रुती मंडळीनो, माय बापू हो, आणि तसेच माझे लहान थोर असलेले माझे बहीण भावनो, तुमचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद देते आणि आभार देते. कारण की महाराज आज तरुण पोरं जास्त भजनामध्ये बसत नाही महाराज, की ज्याची आवड होती जो माणूस बसताय. तर महाराज आज लहान थोर सर्वच बसल्यात महाराज. आणि तसेच आज स्त्री वारकरी मंडळी आज बसले आहे. तर तुमचा सर्वांचा मनापासून आभार देते. आणि तसेच ह्या पाळा ग्रामामध्ये आज सप्ताहानिमित्त की एकनाथ महाराज की सप्ताहानिमित्त आज सर्व ग्रामस्थ मंडळी मिळून आणि तसेच वारकरी संत सर्व मंडळ मिळून आजची ही कीर्तन रूपी सेवा मला प्राप्त करून दिले, म्हणून त्यांचं सुद्धा हे मी धन्यवाद देते. आणि आपल्या कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल 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 ओम. तर अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं घेतलेलं आहे ते महाराज. तर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं त्यांनी काय चरित्र सांगितले महाराज, की आज हे एकनाथ महाराज की यांचं नाव शांती ब्रह्म एकनाथ महाराज. तर महाराज त्यांच्या नावामध्येच आहे की शांती प्लस ब्रह्म प्लस एकनाथ, की शांती ब्रह्म एकनाथ महाराज. तर महाराज त्यांच्या नावामध्ये शांती आहे आणि ते महाराज सुद्धा शांती आहे महाराज. की आज त्यांनी आंघोळीसाठी नदीला गेले होते महाराज. तर तिथे आंघोळी करून त्यांनी येत असताना त्यांच्या अंगावरती काही एक मुसलमान, कोण महाराज, मुसलमान त्यांच्या अंगावरती सुपारी खाऊन ठुकले महाराज. आपल्या अंगावरती थुकले आपण हे करतो का सांगा, शिवाय द्यायला उभे राहतात हो का ना, भांडायला उभे राहतात. की आज बस स्टँड मध्ये चुकून कोणीतरी थुकताना थोडासा जरी आपल्याला शिडाळलं तर आपण त्याला कार्य म्हणून उभे राहतो. तर आपले शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना किती वेळा, तर 108 वेळा महाराज, किती 108 वेळा त्यांच्या अंगावरती तो मुसलमान थुकले. खरं शांती ब्रह्म महाराज त्यांना काही म्हटले नाही, कारण की तितकी शांतीच होती महाराजांना. आणि तसंच सांगायचं म्हणजे की आज असंच एके गावामध्ये माणूस होता, त्या माणसाला एक काय त्याच्या पोरगीचं लगीन करायचं होतं महाराज. बिचारा काय गरीब होता महाराज. गरीब परिस्थितीमुळे त्याला पैसे नव्हते, म्हणून तो काय केला, तर गावकरीकडे येऊन पैसे मागितला. की असं बसले राहतात की झाडाखाली सकाळ त्यांच्याकडे पैसे मागितला तो माणूस. तर ती महाराज ती माणसं का म्हणूच, तुझ्या माझ्या पोरीसाठी लगीन आहे, तर मला काहीतरी पैसे द्या की माझ्या पोरीचं लगीन करण्यासाठी. तेव्हा ती माणसं का म्हणायची महाराज, की तुझ्या पोरीसाठी आपण पैसे